मला सांगायला काय, मी घडाघडा सांगेन नाटकाची गोष्ट काय, विषय काय वगैरे, पण ते खरंच तितकं गमतीदार आहे की त्याचं सांगितलं तर ती मज्जा फुटल्यासारखं आहे. संजय जमखंडी लेखक दिग्दर्शक जो आहे नाटकाचा, मला जेव्हा पहिल्यांदा नाटक वाचून दाखवायला म्हणून भेटला, मला ट्रस्ट मी, इट इज नॉट अबाउट क्वालिटी, कुठलं नाटक चांगलं असतं वाईट असतं, पण मी सिनेमा, मालिका, वेबसिरीज यापेक्षा नाटकाच्या बाबतीत जरा जास्त असं हे आहे, फसी आहे की, कारण ते रोज उठून करायची गोष्ट आहे ना. आता पुढचे वर्ष दीड वर्ष आम्ही रोज दर विकेंडला, वीकडेजला सुद्धा काही काही वेळेला आम्ही असे प्रयोग करणार, तर ते खरंच मला करावं असं वाटणार आहे का? मग नाटक अमेझिंग आहे पण मला वाटत नाही असंही होऊ शकतं ना. तर या नाटकाच्या बाबतीत असं झालं, जसं त्यांनी दुसरा अंक वाचून संपवला आणि पडदा असं म्हटलं, मी त्याला म्हटलं मी करतोय, मी ऑन आहे या नाटकासाठी. तर म्हणजे नक्कीच काहीतरी त्यात असेल की ज्याने इतकं विच ओनली मीन्स की मला मनापासून हे नाटक करावं असं वाटलंय. त्यातलं माझं जे पात्र आहे ते अतिशय थकवणारं, अतिशय चॅलेंजिंग आणि मला अतिशय आवडलेलं पात्र आहे. मला नाटक ऐकल्या त्यांनी ज्या गोष्टी इमॅजिन केल्यात, जे कंस लिहिलेत, जे डायलॉग व्यतिरिक्तच्या गोष्टी आहेत, ज्या स्टेज डिरेक्शन्स आहेत, नेपथ्याचं वर्णन आहे, प्रकाश योजनेचं वर्णन आहे, ध्वनी संयोजनाचं वर्णन आहे, ते सगळं त्यांनी इतकं इंडेप्थ केलं आहे संजयनी त्यामध्ये की आपोआप मी मोहात पडलो. मी हो म्हटलं आणि विचारलं, पण तुला वाटते ना हे सगळं होईल असं? तो म्हणलं हां, अरे म्हणजे करायचंच आहे आणि आम्ही हे करतोय. आत्ता आपण ज्या सेटवर बसलोय तो अख्ख्या नाटकाचा 5% सेट पण नाही आहे. आणि एवढं मात्र मी फोडू इच्छितो की ऑडिओ व्हिज्युअल पर्वणी आहे, लोकांना बघायला मिळणार आहे. खूप क्रिटिकल सेट चेंजेस, अमेझिंग कॉन्ट्रॅप्शन्स, सेट डिझाईन्स, रंग, लाईट्स, अमेझिंग गोष्टी आहेत नाटकात. आणि या व्यतिरिक्त अर्थात नाटकातले कलाकार, जी माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे.